नमस्कार, मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता संक्रांत जवळच आलेली आहे. त्याआधीच एक महत्त्वाचा दिवस म्हणजे भोगीचा दिवस. आदल्या दिवशी आपण सर्व मिक्स भाज्या करून एक भाजी बनवतो, त्याला भोगीची भाजी म्हणतात. बाजरीच्या भाकरी आपण तीळ लावून करतो, तर हा दिवससुद्धा अगदी महत्त्वाचा असतो. चला तर मग आज आपण भोगीची मिक्स भाजी बघूया. यासाठी बाजारातून मी भरपूर भाज्या आणलेल्या आहेत. प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. मुख्यतः वाटाणा, पावटा, घेवडा, कोणती तरी पालेभाजी, ऊस, बोरं, वांगी, गाजर वगैरे ह्या भाज्या टाकून ही मिक्स भाजी बनवली जाते. थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी पालेभाज्यांमध्ये फरक असते. काही ठिकाणी चुका, चाकवत, काही ठिकाणी मेथीची भाजी, पालक असं वापरलं जातं. तर मी थोडा पालक आणि थोडा हिरवा माठ घेतलेला आहे. मला खरं तर लाल माठ हवा होता, पण मी हिरवा माठ घेतलेला आहे. बाकी सर्व घेवडा, पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. तुरीच्या शेंगाचे दाणे काढलेले आहेत. हरभरे, ऊस, बोरं, कांद्याची पात, वांगं, गाजर सगळं स्वच्छ धुवून बारीक कापून आपण आता ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. पालेभाज्यासुद्धा धुवून ठेवल्या आहेत, त्यासुद्धा आपण बारीक कापून घ्यायच्या आहेत. याचं वाटप करण्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 चमचे तीळ, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून आपण हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. गॅस बंद केला आहे. त्यामध्येच आल्याचे 4-5 तुकडे टाकले आहेत आणि आलं लसूणसुद्धा ठेचून आपण फोडणीला वेगळं घालणार आहोत. दुसऱ्या एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून यामध्ये सगळी आपण जे दाणे आहेत, पावट्याचे दाणे, हरभरे, तुरीचे दाणे, वाटाणा, हे सगळं वेगळं आधी छान भाजून घ्यायचं आहे. याच्यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि जास्त हे दाणे आहेत सगळे ते गाळसुद्धा होत नाहीत. त्यामुळे भाजी छान दाटसरसुद्धा होते. तर मी आधी तुरीचे, घेवडा, पावट्याचे दाणे, हरभरे, ओला वाटाणा, गाजर बारीक कापलेला आणि ऊसाचे तुकडे आणि बोरांच्या बिया काढून त्याचेसुद्धा तुकडे केलेले आहेत. हे सगळं छान आधी आपण 1-2 चमचे तेलामध्ये छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या दाण्यांना असे डाग पडलेले आहेत, थोडे छान भाजले गेलेले आहेत. हे आपण बाजूला ठेवून देऊ. दुसऱ्या एका भाजी करायच्या कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून मोहरी, जिरं, ठेचलेलं आलं लसूण टाकून फोडणी करून घेतली आहे. लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा. कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि यामध्येच आपण एक कांदा, हळद, हिंग टाकून छान परतून घ्यायचा आहे. प्रत्येक भागात ही भाजी करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते, वाटप वेगळं असतं. मी लसूण, खोबरं, तीळ, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून वाटण करून घेतलेलं आहे. कांद्याला हळद, हिंग टाकून छान कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. कांदा अजिबात कच्चा नाही ठेवायचा. त्यामध्येच आपण आता वांग्याच्या फोडी आणि टोमॅटो टाकून परतून घ्यायच्या. बाकी सगळ्या भाज्या आपण वेगळ्या कढईमध्ये परतून घेतलेल्या आहेत. वांगं लगेच मऊ होतं, त्यामुळे आपण कांद्यामध्येच टाकलेलं आहे आणि टोमॅटो परतून घेतला आहे. आता यामध्ये कापून घेतलेला पालक आणि कापून घेतलेली माठाची भाजी. आता या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. गावाकडे याच्यामध्ये आंबट चुका, चाकवत टाकला जातो. काही ठिकाणी आंबाड्याची भाजी टाकली जाते. तर आपल्याकडे जे मिळतं ते आपण टाकायचं आहे. मला लाल माठ नेहमी मिळतो, पण आज लाल माठ मिळाला नाही, तर मी हिरवा माठ आणि पालक थोडा घेऊन तो स्वच्छ धुवून बारीक कापून याच्यामध्ये टाकला आहे. टोमॅटो, वांग्याबरोबर आपण ह्या पालेभाज्यासुद्धा छान परतून घ्यायच्यात. यामध्येच मी पातीचा कांदा आणि कांद्याची पातसुद्धा टाकली आहे. आपण जे तीळ खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे, ते वाटण पाणी न घालताच मी वाटलं होतं, ते आपण याच्यामध्ये टाकलं आहे. काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, आपला भाजीचा मसाला 1 चमचा टाकला आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकला आहे. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. भुईमुगाच्या शेंगासुद्धा टाकतात, तर ती मी त्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. ही भाजी होते सुद्धा खूप. अगदी 2 जणांसाठी करायला गेलात तर दोन्ही वेळेला भरपूर होते. मी आता 4 लोकांसाठी बनवते आहे. मसाल्यांसोबत सगळ्या भाज्या परतून घेतल्यानंतर आपण कढईमध्ये जे सगळे पावटे, दाणे, हरभरे, वाटाणा वगैरे परतून घेतलं होतं, ते सुद्धा यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून आपण हे मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे. साईडला मी 1-1.5 पेला पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. ते आपण या भाजीला गरम पाणी टाकायचं आहे. आता तुम्ही अशीच ही थोडंसं पाणी टाकून टिफिनला सुक्कीसुद्धा बनवू शकता, पण ही
भाजी भाकरीसोबत छान लागते आणि थोडा रस्सा असेल तर आणखीन छान लागते. त्यामुळे मी 1 पेलाभर पाणी टाकलेलं आहे. कारण हरभऱ्याचे दाणे, वाटाणे आणि पावट्याचे दाणेसुद्धा शिजायला हवेत. बाकी सर्व भाज्या तर वाफेवर शिजल्या जातात. 1 ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि 4-5 मिनटासाठी मीडियम गॅसवर छान वाफवून घेतलं आहे. याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाटाणा वगैरे हरभरे शिजलेत का ते चेक करायचं आहे. नसेल तर आणखीन 2 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. झाकण ठेवून दिलं आहे. एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता ह्याला आणखीन तुम्ही चटपटीत बनवण्यासाठी वरून मी थोडीशी याला फोडणीसुद्धा केलेली आहे. एक चमचा तेलामध्ये लाल मिरच्या, थोडी काश्मीरी मिरची पावडर आणि तेजपत्ता टाकला आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही फोडणी केली तरी चालेल. आपण भाजीला फोडणी दिलेली आहे. वरून मी थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकली आहे. अगदी हॉटेलच्या मिक्स भाजीला सुद्धा मागे टाकेल अशी मस्त झणझणीत टेस्टी भाजी तयार होते. आणि ही फक्त आपण भोगीलाच करतो आणि भोगीच्या दिवशी ह्याची चव काहीतरी वेगळीच लागते. हीच भाजी तुम्ही एरवी करा तशी चव येत नाही. त्यामुळे या भोगीला अशी मिक्स भाजी करा. सोबतच मी दही ठेवलं आहे. दही फेटून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात, कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर, मीठ टाकून घेतलं आहे. तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि ही भाजी भोगीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो. कशी वाटली आजची मिक्स भाजीची, भोगीच्या भाजीची रेसिपी जरूर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर एक लाईक देखील करायचा आहे आणि शेअरसुद्धा करा. भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.